भारतानं इतिहासामध्ये पहिल्यांदाच S-400 एअर सिस्टीमचा वापर करून पाकिस्तानचे दात घशात घातले। दहशतवादी अड्ड्यांना नेस्तनाबूत केल्यानंतर जळफळाट झालेल्या पाकिस्तान सैन्याने भारतावर हल्ल्याचा प्लॅन केला। मात्र त्यांच्या सगळ्या मनसुब्यांची भारतीय सैन्यानं राख रांगोळी केली। यामध्ये हुकमी हत्यार ठरलं ते म्हणजे भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम। काल रात्री पाकिस्तान सैन्यानं सीमेलगतच्या 15 भारतीय शहरांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला। पाकिस्तानी वायुसेनेनं त्यांच्या हद्दीतून भारतावर काही मिसाइल्स आणि ड्रोन हल्ल्यांचा प्लॅन केला होता। एकूण 15 शहरं टार्गेटवर होती। अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड आणि नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत होता। आधीच अलर्ट असलेल्या भारतानं सीमेवर S-400 एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती। 600 किलोमीटर लांबूनच मिसाईलचा वेध घेणारी यंत्रणा तात्काळ अलर्ट झाली। S-400 एअर डिफेन्स मैदानामध्ये आल्यानंतर पुढच्या काही मिनिटात पाकिस्तानचे सगळे हल्ले हवेतच नष्ट झाले। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने एक एक करून पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल पाडले। यानंतर मात्र खवळलेल्या भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलं आहे। पाकिस्तानची HQ-9 डिफेन्स सिस्टीम भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केली। दुसरीकडे पाकिस्तानच्या 12 शहरांवर ड्रोनना हल्ले झाले। त्यामध्ये उमरकोट, कराची, सियालकोट, लाहोर, शेखपुरा, नरवाल, चक्राला, गुजरानवाला, रावळपिंडी, घोटकी, बहावलपूर आणि अटक या भागांचा समावेश आहे। पाकिस्तान सरकारने सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा नवा कांगावा रचून स्वतःच्या शहरांवर हल्ले घडवून आणले असंही आता बोललं जातंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। तर पाकचा हल्ला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलेला आहे। जम्मू, सांबा, वैष्णोदेवी, कुपवाडा